सत्य आहे मित्रांनो, मी अर्चना अलभर्त. आपण काल हरभरा केला होता, तर ह्या एकरामध्ये ह्या 4 गोण्या झाल्यात आणि अजून एक गोणीचा होण्याचा माग राहिलेला आहे. म्हणजे अजून एक गोणी होईल असा अजून माग राहिलेला आहे हिरवा. तर आपली आज मेहनतीचं फळ घेण्यासाठी आज आपल्याला मेहनतीचं हातात पैसे घ्यायचे. तर आज विकायला न्यायचा आहे मार्केटला. कसा जातो हे तुम्हाला मी सांगते. तर चला आता अजून गोण्या वतायच्या दुसरीकडं, अजून गाडी बोलवायची. तर आता घेतो इथं 4 गोण्या आहेत त्या भरून, म्हणजे खाली करून दुसऱ्या गोण्यांच्यात उचलायला आपलं सोपं पडन म्हणून. आणि आपल्याला वरती पण 7 गोण्या आहे ना, 7 आहे ना, वरती पण 7 गोण्या आहे वरच्या एकरात. तर वरच्या एकरात इतका भारी हरभरा झालाय ना, म्हणजे 6 गोण्या धरल्या होत्या, आज 6 गोण्याच्या जागेवर 7 गोण्या झाल्यात. एकरात मस्त हरभरा निघलाय. आणि इथं पण 3 धरल्या होत्या, इथं 4 निघल्यात आणि अजून एक 5वी निघन माग. तर मस्त निघलाय. पण वरती 2 एकराचा बिलकुल आहे हरभरा चांगला. तर गोण्यांखाली काहीच नव्हतं, फक्त छोटाली बारकाली बेडशीट होतं. मग फौजी साहेब म्हणले बेडशीट आतरून घे, सांडलं तर बेडशीटवर सांडन. तर मग मी असं आथरून घेतलं आणि फौजी साहेबांनी मग गोणी धरली. त्या गोणीमध्ये म्हणजे मग ओतून घेतलं. 4 गोण्या भरपूर मोठाल्या होत्या, म्हणजे एक गोणी एक पोत्या एवढी होती. तर आम्हाला उचलली नसती. फौजी साहेब म्हणले मग आपण अर्धा अर्ध भरून, म्हणजे आपल्याला उचलायला पण सोपं पडतं. आणि मग त्या आपण गाडी पण सेपरेट केलेली आहे. एक गाडी म्हणजे आपण सेपरेट भाड्याची केली आहे 11 पोत्यासाठी. तर मग आपण थोडं काय नेलं त्याच्यात, कमी कमी काय भरलं आणि जास्त जास्त काय भरलं तरी आपली गाडी स्वतःची, म्हणजे आपल्याला काय अडचण येत नाही. आणि भाडं एकदम ठरलेलं आहे. मग त्यामुळे म्हणलं चला मग आपण थोडं थोडंच उचलायला पण सोपं पडन. मग असं आम्ही गोण्या अर्धा अर्ध्याला करून घेतो, मग आम्हाला उचलायला सोपं पडन. तर मग थोडंसं तिथं हे भरता भरता सांडलं. मग फौजी साहेबांनी ते थोडं भरून घेतलं. अगोदरच म्हणलं लईच परत सांडल्यावरती परत त्याच्यावर भरपूर सांडन. तर मग हे तोंड बांधण्याजोगती गोणी झाली होती. मग फौजी साहेबांनी मी ते भरून घेतलं आणि तिथं गोणीत ओतलं. तर असं धावपळ चालली होती आणि ऊन पण भरपूर लागत होतं. चांगले 12 वाजले होते. हा 12 12:30 तर वाजलेच होते. तर ऊन पण लागत होतं. आणि अलीकडल्या गोणीमध्ये 4.5 गोण्या झाल्यात ना, तिथं अलीकडली जी पांढरी गोणी आहे ना, तिच्यात भरपूर प्रमाणात माती आली होती. मला गाडी येण्याच्या अगोदर आपण निवडून काढू, पण काय ती गाडी अगोदरच आली. ते निवडणं काय झालंच नाही. मग फौजी साहेबांना म्हणलं आता हे आपण मागच ठेवू, मग नंतर कधी निवडल्यावरती घेऊन जाऊ. तर मग ती घरीच ठेवलं पोतं, म्हणजे 2 गोण्या घरीच राहिल्या. तर चला मग वरच्या रानात पण अर्धी गोणीच्या वरून आहे, म्हणजे एक गोणी वरती आणि इथं खाली गोणी, 1-2 गोण्या अशा घरीच राहिल्या. आपण म्हणलं कधी निवडल्यावरती मग शिरोळा घेऊन जाऊ. तर मग असं आमचं तोंड बांधायचं गोणीचं काम चालू होतं. तर आता गाडी आलेली आहे आणि थोडी माती, त्यामुळे आम्ही थोडं गोफले करतोय, माती काढते. गाडी पण आली तिकून, बारकाले छोटाले आहे त्या. तर आता घेतल्या सगळ्या गोण्या गाडीत टाकून, खाली भरल्या होत्या तेवढ्या गोण्या तेवढ्या सगळ्या गाडीमध्ये टाकल्या आणि चाललोय आता आम्ही वरच्या शेतात. तर चला आता वरच्या शेतात गेल्यावरती परत तिथं पण आम्ही अगोदरच अर्ध्याल्या गोण्या करून आलो होतो. तर आपल्या शेतात हे वरचं रान आहे आपलं, मस्त काळवाटी रान आहे. आता आलो आम्ही वरती आल्याच्या नंतर परत आम्ही फौजी साहेबांनी इथं भरपूर जास्त, म्हणजे मोठ्याल्या गोण्या होत्या. आदोर फौजी साहेब म्हणले दे अगोदर माझ्या पाठीवर, पण त्यांना म्हणत होते तुम्ही एकट्यानं नका नेऊ, आपण दोघं नेऊ. पण त्यांनी काय ऐकलं नाही. ते म्हणले दे माझ्या पाठीवरती. हरभरा भरपूर जड राहतो, लय भरपूर जड राहतो. तर मग फौजी साहेब म्हणले बारकाल्या जेवढ्या गोण्या आहे तेवढ्या माझ्या पाठीवरती दे. फौजी साहेबांच्या म्हणजे जेवढ्या बारकाल्या गोण्या होत्या तेवढ्या फौजी साहेबांना दिल्या. आणि या 2 गोण्या होत्या ज्याच्या भरपूर माती होती, त्यांना म्हणलं त्यांना काय हात लावू नका, आपण त्यांना वरती टाकू. मग घरी गेल्याच्या नंतर आपल्याला लगेच म्हणजे खाली उतरवायला सोपं पडन. तर आपण शेतात जसा हरभरा केला ना, तसा लगेच मार्केटला चालवलेला आहे. तर काल केला ना, आज लगेच गोण्या भरल्या आणि आपण मार्केटला गाडी चालवली आहे. घरी काही नेलं नाही, ठेवलं नाही, काही नाही. त्यामुळं मग आपण शेतातच गाडी बोलवली. आणि गाडीवाले पण म्हणले गाडी काय आतमध्ये जायची नाही, हरभरा काढलेला काही नांगरट केली नाही, पाळी केली नाही, पण ते म्हणले काय जाणार नाही. त्यांनी आमच्याकडून भरपूरच कष्ट करून घेतलं. मग असं आम्ही
घेतलं. फौजी साहेबाला म्हणलं लय जड गोणी आहे, आपण दोघं घेऊन जाऊ. आणि भरपूरच जड गोणी होती ती. पहा मग फौजी साहेबांनी मी दोघांनी गोण्या व्हायला चालू केल्या मोठ्या. आणि थोडी गाडी पलीकच लागलेली होती, पण जास्त मेहनत लागली, ऊन पण भरपूर लागत होतं. आणि मग असे मिळून मग थोडं मोठाल्या गोण्या होत्या. गाडीवाल्यांना म्हणलं तुम्ही पण मदत करू लागा. मग ते पण बिचारे आपल्याला मदत करू लागले. मोठ्या गोण्याला त्यांनी पण हात लावला. तर पहा फौजी साहेबांनी अदोर गोण्या वाहून घेतो. आणि मग परत घरी पण आपल्याला गोण्या आहेत, त्या पण आपल्याला घरी गेल्यावरती ज्या वरच्या रानात 2 एकरामध्ये 5 पोती झाल्यात ना, त्या घरी नेऊन ठेवल्या होत्या भावाच्या गाडीत. मग त्यांना पण शिवून ठेवल्या होत्या. घरी गेल्यावर त्या पण आपल्याला उचलायच्या होत्या. तर पहा मग आता इथे घेतो आम्ही उचलून. तर चला, तर पहा अशा सगळ्या गोण्या आपण आता गाडीत टाकून घेतल्यात. आणि त्यानंतर आता निघलो आम्ही घरी. तर चला, तर पहा त्यानंतर आलो घरी. वरच्या 2 एकराच्या ह्या घरी गोण्या होत्या 5-6. मग त्या ट्रॅक्टर बाजूला काढला, ट्रॅक्टरच्या पुढं लावल्या होत्या, चांगल्या टाचून ठेवल्या होत्या फौजी साहेबांनी. तर पहा मग त्या पण ट्रॅक्टर बाजूला काढला आणि घेतल्या गोण्या ओढून. आणि पहा मग मी पण मदत करू लागले. म्हणलं आपलं लवकर होईन, लवकर शिरूरला जाणं होईन. तर पहा मग मी पण ओढू लागले त्यांना. आणि त्यानंतर मग गाडीमध्ये भरपूर गोण्या होत्या. मग दोघांना काय उचलत नव्हत्या, त्या म्हणल्या तुम्ही उचलू लागा. तर मग पहा मग मी पण मदत करत होते, त्यांना उचलू लागत होते. तर पहा मग मी म्हणत होते गोणी भरपूर जड आहे, 70 किलो तर आरामशीर भरण गोणी. पहा मग आम्हाला तिघांना उचलून आम्ही वरती म्हणजे गाडीमध्ये टाकली. पहा मग अशा भरपूर गोण्या राहिल्या होत्या टाकायच्या. मग आम्ही सगळ्यांनी मिळून गोण्या टाकल्या. त्यानंतर मग काल मी 3 गाडी सोडून दिली उचलला बाई, भाडच नको. तर पहा त्यानंतर फौजी साहेब म्हणजे ट्रॅक्टर घेतो पुढं. फौजी साहेब पण भरपूर म्हणजे दमलेवाणी झाली ह्या सुट्टी, त्यांना भरपूर कष्ट झालं. तर पहा ते म्हणले मग घे ट्रॅक्टर तू पुढं. तर पहा मग मी घेतो ते ट्रॅक्टर पुढं. आता मला ट्रॅक्टर यायला म्हणजे जमतोय चांगल्या बऱ्यापैकी. म्हणजे मी नांगरट करते, काकऱ्या पाळी घालते आपल्या शेतात. तर पहा मग आपण प्रत्येक काम मुलीला हे आलंच पाहिजे असं मला पण वाटतं. मला पण भरपूर हवस आहे ट्रॅक्टर शिकायची, मला भरपूर इच्छा होती आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली. तर आता मग मी घेतला ट्रॅक्टर. त्याच्यानंतर पुढं आवरल्याच्यानंतर मग आम्ही थोडं जेवण बिवण केलं आणि मग आम्ही निघलो शिरूरला. गाडीवाल्यांना फोन केला, गाडीवाले म्हणले आम्ही पुढं चाललो आहे. त्यांना पण जेवण करायचं होतं, त्यांची पण म्हणजे चांगले 1-1:30 वाजले होते. त्यांना पण जेवण करायचे. त्यांना म्हणलं आम्ही तुम्ही पुढं जा आणि जेवण करा, आम्ही पण तवर जेवण करून आम्ही पण येतो.
मग असं आम्ही पण जेवण करून घेतलं, थोडंफार कपडे चेंज केले आणि त्यानंतर आम्ही पण शिरूळला निघलो. तर पण आता हरभरा कसा जातोय कसा नाही हे तुम्हाला मी शिरूळला गेल्यावरती सांगेल. तर चला आता घेते मी आवरून. तर चला आता त्यानंतर आम्ही तर आता आपण घेतलंय आवरून आणि आता चाललोय आपण शिरूळला. आणि शिरूळला म्हणजे आपण आज कसा हरभरा जाणार आहे काय आहे तुम्हाला मी पुढं सांगते. तर पहिली आपण हरभऱ्याची भाजी 25,000 रुपयांनी, म्हणजे 25,000 रुपये पहिलं आपण वल्ली भाजी ना शेंडे तोडून आपण ती विकली होती. त्या टायमाला आपले 25,000 रुपये भाजीचे झाले होते. म्हणजे आपले खुरापणी खताची काय मेहनत झाली ना त्याची आपण पहिलीच वसुली करून घेतली. आजचा जो आपल्या हातात पैसा यायचा आहे ना तो आपला सगळा म्हणजे आल्हाद हातात राहणार आहे. तर त्यानंतर आम्ही शिरूळला गेल्याच्यानंतर मग घरून निघलो. त्यानंतर मग देवदैठणवरून बेलोंडी फाटा, गव्हाणवाडी आणि मग आता पोहोचले आम्ही शिरूळमध्ये. तर चला आपण कसा जातो दुकानात पुढे सांगेल पाहू. आणि असं केलंच पाहिजे शेतकऱ्यांनी. तर चला आता मग आम्ही शिरूळमध्ये पोचलो. शिरूळमध्ये पोचल्याच्या नंतर मग 2-3 गाड्यावाल्यांना विचारलं कसा आहे कसा नाही. मग एका गाड्यावरती चांगला माल घेत होते, मग तिथंच देऊन टाकला, म्हणजे तिथंच हे केला. मग गाडी त्यानंतर आली. गाडी आल्याच्या नंतर त्यांना म्हणलं थांबा. त्यांची पण 2 वाजता जेवायला सुट्टी झाली होती लेबरवाल्यांची. मग आम्ही थोड्या वेळ बसलो. त्यानंतर मग लेबर आले आणि मग गाडी तिकडं त्यांच्या मागं गोडाऊनला घ्यायची होती. मग गोडाऊनला गाडी मागं घेतली गोडाऊन. आणि तिथं पण मग त्यांच्या थोडी काट्याची पण खराबी झाली होती. मग ते त्यांनी नीट केला, व्यवस्थित केला. आणि त्यानंतर मग गोण्या काट्यावर ठेवायला चालू केल्या. तर असे त्यानंतर वजन केले. आपलं 1550 किलो म्हणजे भरलं, म्हणजे 15.5 पोती भरली. तर आपला हरभरा कसा गेला हे मला तर सांगते. आपला माल आज 53 रुपयांनी गेला हरभरा सगळा. 53 रुपये किलोनी गेला. 8 दिवसातच बाजार उतरला. आम्ही पहिल्या स्टार्टिंगला आणलं त्या टायमाला 55-57 असा रेट सांगितला होता, पण जाताना भरपूर कमी गेला, म्हणजे 53 रुपयांनी गेला. तर चला जाऊ द्या, आपल्या नशिबात आहे तेवढाच आपल्याला भेटणार आहे. तर चला 15.5 पोत्याची आपल्याला 81,000 पट्टी लागली. तर चला. तर आपण पहिला कांदा केला, हरभरा केला, ड्रॅगन केलं. पहिलं ड्रॅगन फ्रूटचा बाग होता, पपईचा बाग होता. त्या टायमाला फौजी साहेब काय प्रत्येक मालाला विकण्यासाठी नव्हते, पण ह्या मालाला म्हणजे हरभऱ्याला विकण्यासाठी फौजी साहेब सुट्टीला आले होते. तर फौजी साहेबांनी त्यांच्या हातानेच माल विकला. आणि आपण सोयाबीन पण मध्ये विकलं. तर मी स्वतः पारगावला सोयाबीन घेऊन गेलते, मालासोबत मी गेलते. तर असा आपला हरभरा विकला. आजचे आपल्या हरभऱ्याची पट्टी 81,000 रुपये लागली. आणि आपण पहिला पण हरभरा म्हणजे हरभऱ्याची भाजी खुडून त्या टायमाला पण 25,000 रुपये केले होते. आणि अजून झाले असे, पण त्या टायमाला मी एकटीनंच खुडला, तेवढा विकला. बाया काय आपलीकडे टायमाला भेटत नाही, त्यामुळे म्हणजे त्या टायमाला पण लॉस झाला. नाही तर 50-60,000 रुपये नुसते भाजीचे झाले असते. हरभऱ्यामध्ये परवडतं आपल्याला. तर चला, आणि मला हे सांगायचं होतं. आणि अजून पण आपला 10,000चा हरभरा परत माग होण्याजोगता अजून 1.5 पोतं तरी अंदाजे आहे. आणि घरी पण 1 पोतं आहे. असं मिळून अजून पण आपल्याला घरी 10,000 रुपये घरी होते. म्हणजे असं मिळून आपल्या 1.25 लाखाचं हरभऱ्याचं उत्पन्न दिलं. तर चला, कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा. आता इथंच शेवट करते. बाय बाय.